Good afternoon, everyone. Welcome to the practical session of Extension 111. And today's topic is social stratification. Okay, in this topic, we are going to discuss what is stratification, its definition, its characteristics, importance, what are the various types of stratification. Okay, so let's start. In all societies, people differ from each other on the basis of their age, sex, and personal characteristics. Human society is not homogeneous but heterogeneous. Apart from the natural differences, human beings are also differentiated according to socially approved criteria. ओके, स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे आता हे जे आहे हे इंट्रोडक्शनचा पार्ट आहे की स्ट्रॅटिफिकेशन नेमकं कशा कशामध्ये असू शकतं. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे classification of anything into different groups, different classes, okay, different stages means stratification. So socially differentiated men are treated as socially unequal from the point of view of enjoyment of social rewards like status, power, income, etc. Socially differentiated म्हणजे की जे सोसायटीमध्ये फिट होत नाहीत, म्हणजे थोडक्यात समजा की कोणी गरीब आहे किंवा थोडेसे अबनॉर्मल जे लोक आहेत जे सोसायटीमध्ये फिट होत नाहीत, त्यांचं मग त्यांचं काही स्टेटस नसतं, त्यांच्याकडे काही पॉवर नसतं, त्यांच्याकडे कोणताही इन्कम सोर्स नसतो, हे ऑटोमॅटिकली त्या स्टेटसमधून सोसायटीमधून डिफरंट केलेले असतात. ठीक आहे, दॅट मे बी कॉल्ड सोशल इनइक्वॅलिटी. ह्याला आपण काय म्हणू शकतो, सोशल इनइक्वॅलिटी म्हणू शकतो. The term social inequality simply refers to the existence of social created inequalities. Okay, socially created inequalities. ह्या ज्या inequalities आहेत ह्या स्वतः क्रिएट केलेल्या आहेत. ओके, म्हणजे आपणच क्रिएट केलेल्या आहेत की कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोणाची कास्ट कोणती, कास्ट बेसिसवर पण खूप इनइक्वॅलिटी आहे. तर ह्या सर्व एक आपण क्रिएट केलेले आहेत. मी ह्या सर्व कशात येतात, एक स्ट्रॅटिफिकेशन मध्ये येतात, सोशल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये येतात त्या. आता आपण पाहूयात एक्झॅक्ट मीनिंग ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. Social stratification is a particular form of social inequality. All societies are arranged their members in terms of superiority, inferiority and equality. म्हणजे कोणी मोठं असतं, superiority म्हणजे कोणी मोठं असतं, कोणी छोटं असतं, आणि किंवा मग इक्वॅलिटी, ह्या सर्व ज्या ह्या टर्म्स मध्ये सर्वांना अरेंज केलेलं असतं त्या मेंबर्सला. ठीक आहे, सोसायटी मधल्या मेंबर्सला. Stratification is a process of interaction or differentiation whereby some people come to rank higher than others. In one word, when individuals or groups are ranked according to some commonly accepted basis of evaluation in a hierarchy of status levels based upon the inequality of social positions, social stratification occurs. Social stratification means division of society into different strata or layers. ठीक आहे, डिफरंट स्ट्रॅटा किंवा लेयर्स मध्ये ज्यांना आपण डिवाइड करतो त्याला म्हणतात सोशल स्ट्रॅटिफिकेशन. ओके, काही जणांना हायर कोणाचं रँक हायर असतं, कोणाचं कमी असतं, तर हे सुद्धा मग त्या कशामध्ये येतात, स्ट्रॅटिफिकेशन मध्ये येतात. ठीक आहे, द इंडियन कास्ट सिस्टम प्रोव्हाइड्स एन एक्झाम्पल ऑफ स्ट्रॅटिफिकेशन सिस्टम. The society in which divisions of social classes exist is known as stratified society. की ज्या सोसायटीमध्ये क्लासेसचं डिव्हिजन होतं त्याला काय म्हणतात, स्ट्रॅटिफाईड सोसायटी. ओके, मॉडर्न स्ट्रॅटिफिकेशन फंडामेंटली डिफर्स फ्रॉम स्ट्रॅटिफिकेशन ऑफ प्रिमिटिव्ह सोसायटीज. सोशल स्ट्रॅटिफिकेशन इन्व्हॉल्व्स टू फेनॉमेना. आता कोणते फेनॉमेना असतात त्याच्यामध्ये, differentiation of individuals or groups on the basis of possession of certain characteristics whereby some individuals or groups come to rank higher than others. ओके, ह्यामध्ये काय असतं मग रँकिंग दिलेली असते की कोण कोणापेक्षा ग्रेटर आहे आणि कोण लोअर पोझिशनला आहे. आणि सेकंड काय, द रँकिंग ऑफ इंडिव्हिज्युअल्स अकॉर्डिंग टू सम बेसिस ऑफ इव्हॅल्युएशन. आणि काय मग काही जणांची रँकिंग ही त्यांच्या इव्हॅल्युएशन प्रमाणे असते की पहिले तो कसा होता, नंतर त्याच्यामध्ये काय अडॅप्टेशन आले, तो कसा इव्हॉल्व्ह होत गेला, ह्या बेसिसवर काही मग रँकिंग दिलेले असतात. ठीक आहे,
त्यानंतर डेफिनेशन, काही सायंटिस्ट आहेत, सायंटिस्ट म्हणजे सोशिओलॉजिस्ट आहेत, त्यांनी मेनली स्ट्रॅटिफिकेशनच्या काही डेफिनेशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. सो आपण ते पाहूया. अकॉर्डिंग टू ऑकबर्ग अँड निमकॉफ, the process by which individuals and groups are ranked in one or less enduring hierarchy of status is known as stratification. Okay, according to Lundberg, a stratified society is one marked by inequality, by differences among people that are evolved by them as being lower and higher. तुम्हाला जर स्ट्रॅटिफिकेशनचा मीनिंग समजला ना, त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन समजायला काहीच हार्ड जाणार नाही. त्यामुळे पहिले स्ट्रॅटिफिकेशन आहे काय हे समजणं महत्त्वाचं आहे. According to Gisbert, social stratification is the division of society into permanent groups of categories linked with each other by the relationship of superiority and subordinations. According to Williams, social stratification refers to the ranking of individuals on a scale of superiority, inferiority, equality according to some commonly accepted basis of valuation. Okay. Raymond V. Murray says, social stratification is horizontal division of society into higher and lower social units. सारखं बोलून स्ट्रॅटिफिकेशनचा उच्चार करायला थोडा अवघड जाते. Okay. So next is origin of stratification. According to Davies, social stratification has come into being due to the functional necessity of the social system. According to Professor Sorokin, attributed social stratification mainly to inherited differences in environmental conditions. ओरिजिन कुठून झालं या स्ट्रॅटिफिकेशनचं, म्हणजे क्लासिफिकेशन वेगळे स्टेजेस किंवा ग्रुप्स हे कसे आणि कशामुळे बनले हे सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. According to Karl Marx, social factors are responsible for the emergence of different social strata, that is social stratification. ओके, सोशल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात यामध्ये ग्रुपचं डिव्हिजन होण्यासाठी. ठीक आहे. म्हणजेच की सोशल स्ट्रॅटिफिकेशन होण्यासाठी कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल होते? सोशल फॅक्टर, लाईक म्हणजे तेच आपले क्लास, लोअर, हायर स्टेटस दाखवणारे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू गम्प लुईस अँड अदर contended that the origin of social stratification is to be found in the conquest of one group by another. According to Spengler, social stratification is founded upon scarcity, which is created whenever society differentiates positive in terms of functions and powers. फंक्शन्स अँड पॉवर्सवर पण स्ट्रॅटिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे की कोणाकडे जास्त पॉवर असतात, ज्याचे जास्त इन्कम किंवा ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे त्याच्याकडे ऑटोमॅटिकली पॉवर्स येतात. काही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्याकडे हमेशाच पॉवर असतात. ज्यांच्याकडे पॉवर असतात त्यांच्याकडेच ॲबिलिटी असते त्या कशावरती फंक्शन करण्याची. ठीक आहे. जे लोअर असतात ज्यांच्याकडे काहीच नसतं त्यांच्याकडे पॉवर आणि फंक्शनचा काही फॅक्टर येतच नाही. मग इथे ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन झालेलं असतं, त्यांच्यात ग्रुप पडलेला असतो. ठीक आहे. टाइप्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. Social stratification is based upon a variety of principles. So we find different types of stratification. That is, the major types of stratification are caste, class, estate, and slavery. Okay. So what is caste? Caste is a hereditary endogamous social group in which a person's rank and its accompanying rights endobligation are ascribed on the basis of his birth into a particular group. For example, Brahmins, Kshatriyas, Vaishyas and Shudra. हे जे काही कास्ट आहेत ह्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. आता सध्या या नाही आहेत म्हणा, पण ह्या बेसिसवर पहिले कास्टचं ग्रुपिंग झालेली होती. ठीक आहे. त्यानंतर आहे क्लास. Stratification on the basis of class is dominant in modern society. In this, a person's position depends to a very great extent upon achievement and his ability to use to advantage the inborn characteristics and wealth that he may possess. ओके. म्हणजे क्लास म्हणजे यामध्ये काय येते की तुमचा क्लास काय, तुमचं इन्कम किती आहे, तुमच्याकडे वेल्थ किती आहे, संपत्ती किती आहे यावरती डिपेंड करतं. ठीक आहे. ज्याच्याकडे आताच सांगितलं पण ज्याच्याकडे जास्त संपत्ती असते
त्याच्याकडे पॉवर्स असतातच. ठीक आहे. इस्टेट. Estate system of medieval Europe provides another system of stratification which gave much emphasis to birth as well as to wealth and possessions. Each estate had a state. हा, तर मग इस्टेटमुळं ज्यांच्याकडे इस्टेटमध्ये पण काय येतं, वेल्थ येतं, त्यांच्याकडे वेल्थमुळे त्यांची पोझिशन वाढलेली असते, त्यांच्याकडे किती टाईपचे पोझिशन्स आहेत, त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, यावर सुद्धा स्ट्रॅटिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे डिफरन्शिएशन झालेलं आहे. Slavery had economic basis. In slavery, every slave had his master to whom he was subjected. The master's power over the slave was unlimited. स्लेव्हरी म्हणजे काय की जे गुलाम असतात, थोडक्यात गुलामच. आधी असंच होतं, आधी गुलामीमध्येच राहणारे लोक होते, ज्यांच्याकडे काही इस्टेट नाही, ज्यांचा काहीच क्लास नाही, ज्यांची कास्ट लो आहे, ते मोस्टली स्लेव्स होते, म्हणजे गुलाम होते. आणि त्यांचा एक मास्टर होता जो की त्यांना त्यांच्याकडनं काही काम करून घ्यायचा, आणि तो काय काम करून घ्यायचा ह्याची काहीच लिमिट नव्हती. ठीक आहे. म्हणजे ही अशा प्रकारचे डिफरन्शिएशन होते, असे डिफरंट ग्रुप्स तयार झालेले होते. आणि हे सर्व ग्रुप्स कशात येतात, स्ट्रॅटिफिकेशन, सोशल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. On the basis of the analysis of the different definitions given by the eminent scholars, social stratification may have the following characteristics. म्हणजे आता आपण वरती जे डेफिनेशन पाहिले, जे सोशियोलॉजिस्टनी दिलेल्या डेफिनेशन्स होत्या, त्यांच्यावरच मग काही कॅरेक्टरिस्टिक्स डिसाइड करण्यात आलेले आहेत. तर ते कोणत्या कोणत्या आपण पाहूया. फर्स्ट आहे, सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज युनिव्हर्सल. देर इज नो सोसायटी ऑन दिस वर्ल्ड विच इज फ्री फ्रॉम स्ट्रॅटिफिकेशन. ओके, हे तर बरोबर आहे. अशी कोणती सोसायटी नाहीये ज्यामध्ये की काही डिफरन्स नाहीये किंवा ज्यामध्ये कोणताच ग्रुप एक्झिस्ट करत नाही. ओके, प्रत्येक सोसायटीमध्ये असे वेगळे वेगळे ग्रुप्स आहेतच, आताही आहेत. मॉडर्न स्ट्रॅटिफिकेशन डिफर्स फ्रॉम स्ट्रॅटिफिकेशन ऑफ प्रिमिटिव्ह सोसायटीज. फक्त आता थोडंसं चेंज झालेलं आहे. मॉडर्न स्ट्रॅटिफिकेशन मध्ये आता पहिले जितकं होतं, म्हणजे गुलाम, मास्टर हे होते, किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, हे सर्व जे लोक होते, अप्पर कास्ट, लोअर कास्ट, तेवढं आता नाही, थोडंसं चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे. इट इज अ वर्ल्ड वाइड फेनॉमेनॉन. अकॉर्डिंग टू सोरोकिन, ऑल परमनंटली ऑर्गनाइज्ड ग्रुप्स आर स्ट्रॅटिफाईड. म्हणजे जे परमनंटली ऑर्गनाइज्ड ग्रुप आहेत, कोणते असतात आता परमनंटली, म्हणजे क्लास, अप्पर क्लास, लोअर, मिडल क्लास आणि लोअर क्लास, ही परमनंटली ऑर्गनाइज्ड ग्रुप्स आहेत. लाईक आणखीन काय, कास्ट, त्यानंतर की ज्यांचं इन्कम, ज्यांच्याकडे इस्टेट वगैरे आहे, जे प्रिन्स, राजा जे आहेत, त्यांचे सर्वांचे असे वेगळे वेगळे ग्रुप्स आहेत, ते कसे आहेत, परमनंटली ऑर्गनाइज्ड ग्रुप्स आहेत. ओके. Stratification is social. It is true that the biological qualities do not determine one's superiority and inferiority. Factors like age, sex, intelligence, as well as strength often contribute as the basis on which the status are distinguished. Okay, statues are distinguished. Sorry, it's not status, it's statue. But one's education, property, power, experience, character, personality, etc. are found to be more important than biological qualities. Hence, stratification is social by nature. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय सांगण्यात आले की स्ट्रॅटिफिकेशन हे कसं असतंय, सोशल असतंय नेचर मध्ये. ठीक आहे. जे फॅक्टर्स आहेत आता एज, सेक्स किंवा इंटेलिजन्स, सेक्स मीन्स जेंडर. ओके, एखाद्याची इंटेलिजन्स म्हणजे तो किती हुशार आहे, त्याच्याकडे काय ॲबिलिटी आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, याप्रमाणे सुद्धा ह्या आहेत बायोलॉजिकल क्वालिटीज ज्या की चेंज करता येत नाही. ठीक आहे. तुम्ही जन्मताच मेल आहात का फिमेल आहेत, तुमचं एज किती आहे, किंवा मग तुमची बुद्धिमत्ता किती आहे, तुमच्याकडे किती शक्ती आहे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या बायोलॉजिकल असतात, ज्या की थोड्या प्रमाणात चेंज होतात. लाईक एज आता 6 होतं, आणि तुमची इंटेलिजन्स पॉवर ही वाढू शकते, स्ट्रेंथ ही कमी जास्त होऊ शकते. तर मग या थोड्या प्रमाणात चेंज होणाऱ्या असतात. पण दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, लाईक एज्युकेशन, प्रॉपर्टी, पॉवर, एक्सपिरियन्स, कोणत्या गोष्टीमध्ये किती एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, त्याचा कॅरेक्टर, पर्सनॅलिटी, ह्या कशा आहेत, ह्या चेंज होणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या बेसिसवर जर स्ट्रॅटिफिकेशन असलं तर तो कोणत्या ह्याच्यामध्ये येतो, तो नॅचरल मध्ये येतो. ठीक आहे. ह्या बायोलॉजिकल कॅरेक्टर पेक्षा जास्त इम्पॉर्टंट ह्या आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे इट इज एन्शियंट. स्ट्रॅटिफिकेशन सिस्टम इज व्हेरी ओल्ड.
आपण पाहिलेलंच आहे की कधीपासून स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे ग्रुपिंग कधीपासून होत आलेली आहे, एन्शियंट टाइम पासून. इट वॉज प्रेझेंट इवन इन द स्मॉल वंडरिंग बॉन्ड्स इन ऑलमोस्ट ऑल द एन्शियंट सिव्हिलायझेशन्स. The differences between the rich and poor, humble and powerful existed. During the period of Plato and Kautilya, even emphasis was given to political, social and economic inequalities. ठीक आहे, तेव्हा सुद्धा असंच होतं की ज्यांच्याकडे पॉवर आहे, जे पॉलिटिक्स मध्ये आहे, ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, ह्या बेसिसवरच तेव्हा सुद्धा डिफरन्शिएशन होत होतं. ठीक आहे, म्हणजे ही खूप स्ट्रॅटिफिकेशन ग्रुपिंग खूप पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे, एक प्रकारची परंपराच म्हणा आता. ओके, सोशल स्ट्रॅटिफिकेशन अँड सोशल मोबिलिटी. आता हे एक दुसरं फॅक्टर आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये, दॅट इज सोशल मोबिलिटी. Social mobility refers to the movement within the social structure from one social position to another. ठीक आहे, ही एक मोबिलिटी म्हणजे मूवमेंट आहे. ठीक आहे, एका ग्रुप मधून दुसऱ्या ग्रुप मध्ये जाण्याची किंवा एका पोझिशन मधून दुसऱ्या पोझिशन मध्ये जाण्याची. ओके, इट मीन्स अ चेंज इन सोशल स्टेटस. म्हणजे सोशल स्टेटस मध्ये त्याचा चेंज, म्हणजे आता तो सध्या एका लोअर क्लास मध्ये आहे किंवा त्याचा स्टेटस सध्या लोअर आहे, पण थोड्या काही दिवसांनी तो मेहनत काम करून मिडल क्लास मध्ये जाईल, त्यानंतर तो अपर क्लास मध्ये जाईल, अशा प्रकारे त्याचं स्टेटस चेंज होत जाणार. All societies provide some opportunity for social mobility, but the societies differ from each other to extent in which individuals can move from one class or status level to another. ठीक आहे, the nature, forms, direction and magnitude of social mobility depends on the nature and types of social stratification. कोणत्या नेचरचं, कोणत्या टाईपचं स्ट्रॅटिफिकेशन आहे यावरती ते चेंज डिपेंड असतो सोशल मोबिलिटीचा. ठीक आहे, म्हणजे तो कोणत्या बेसिसवर चेंज होतोय हे सुद्धा समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, मोबिलिटी म्हणजे त्याची मुवमेंट कोणत्या बेसिसवर आहे, तो कोणत्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी तयार आहे, हे त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, त्याच्या सोशल नेचर अँड टाइप्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. ओके, Sociology studies social mobility in order to find out the relative openness of social structure. In India, the rate of mobility is naturally low because of agriculture being the predominant occupation and the continuity of caste system as compared to the other countries of the world. इंडियामध्ये मोबिलिटीचा रेट थोडा कमी आहे, म्हणजे इथं लोक मोस्टली तर ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहेत, आणि सेकंड म्हणजे इथं कास्ट सिस्टम खूप जास्त आहे इंडियामध्ये. त्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढा पाहिजे तेवढा विकास होत नाहीये, तेवढं ते अडॉप्ट करून घेत नाहीयेत स्वतःला पुढे जाण्यासाठी. त्यामुळे आपल्याकडे सोशल मोबिलिटी थोडी कमीच आहे. सध्या लोक जिथं आहे तिथंच राहायला पसंत करतायत. इंडियामधले लोक तिथंच राहणं पसंत करतायत, त्यांना चेंजेस मोस्टली जास्त आवडत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर आहे टाइप्स ऑफ सोशल मोबिलिटी. आता मोबिलिटीचे कोणते कोणते टाइप्स आहेत ते पाहूया. In social stratification, the movement occurs in three directions. That is from lower to higher. ठीक आहे, मी आताच सांगितलं की आता तो फर्स्ट क्लास अप्पर क्लास, लोअर क्लास मध्ये, नंतर मिडल, नंतर अप्पर मध्ये जाईल, त्यानंतर फ्रॉम हायर टू लोअर. असं नाही की फक्त गरीबच श्रीमंत होऊ शकतो, श्रीमंती त्याच्या काही चुकांमुळे, काही कारणांमुळे गरीब होऊ शकतो. अँड बिटवीन टू पोझिशन ऍट द सेम लेवल, आणि बाकी मग काही पोझिशन असते मिडल आणि अप्पर मधली. ठीक आहे, किंवा मग अप्पर आणि मिडल आणि लोअर मधली, ह्या ज्या पोझिशन मध्ये काही असतात ती एक मोबिलिटीची टाइप असू शकते. ठीक आहे, सोशल मोबिलिटी इज ऑफ टू टाइप्स. त्याची सोशल मोबिलिटी ह्याचे आणखीन दोन टाइप्स आहेत, दॅट इज व्हर्टिकल मोबिलिटी आणि हॉरिझॉन्टल मोबिलिटी. यामधनं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये समजून जाईल की व्हॉट इज लोअर अँड हायर. ओके, vertical mobility, it refers to the movement of people from one stratum to another or from one status to another. Okay, it brings changes in class, occupation and power. It involves movement from lower to higher or higher to lower. Okay, म्हणजे हेच ऑक्युपेशन क्लास मध्ये येऊ शकतं, अप्पर लोअर क्लास. ऑक्युपेशन, आज तो पिऊन आहे, त्याच्यानंतर तो मॅनेजर होईल, पुढे जाऊन ऑफिसर होईल. आणि पॉवर, त्याच्याकडे आज थोड्या पॉवरचा आहेत, उद्या जास्त पॉवर येतील. म्हणजे पॉवर मीन्स जर एखादा बिझनेसमॅन आहे, त्याची कंपनी सध्या एकच आहे, त्यानंतर त्याला दुसरी कंपनी त्यांनी स्टार्ट केली तर त्याच्याकडे दोन कंपनीचे पॉवर्स आले, अशी पॉवर्स त्याची वाढत जाणार. इट इन्व्हॉल्व्स मुवमेंट फ्रॉम अप्पर
from lower to higher or higher to lower. Okay, there are two types of vertical mobility. One is upward and other is downward mobility. Okay, एक असते वर जाणारी आणि एक असते खाली येणारी. When an individual moves from lower status to higher status, it is called upward mobility. Okay, हे तर आता सगळ्यांना माहितीच असणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द सन ऑफ अ पिऊन जॉईन्स अ बँक ॲज अन ऑफिसर, it is said to be upward social mobility. But if he loses the job due to any other reason or inefficiency, he is downwardly mobile from his previous job. So downward mobility takes place when a person moves down from one position to another and change his status. Okay. त्यानंतर आहे horizontal mobility. It refers to the movement of people from one social group to another situated on the same level. ओके, horizontal म्हणजे ह्या पोझिशन पासून ह्याच पोझिशनवर येणं, सेम डायरेक्शन मध्ये. म्हणजे यामध्ये कोणती अपवर्ड नाही डायरेक्शन किंवा कोणतीच डाऊनवर्ड मुवमेंट नाही. यामध्ये फक्त ह्या प्लेस पासून ह्या प्लेसला जाण्याच्या मुवमेंटलाच काय म्हणतात, हॉरिझॉन्टल मोबिलिटी. ओके, लेवल सेम असते, फक्त पोझिशन चेंज होते. इट मीन्स दॅट द रँक्स ऑफ दिस टू ग्रुप्स आर नॉट डिफरंट. इट इंडिकेट्स चेंजेस इन पोझिशन विदाउट द चेंज इन स्टेटस. ओके, फक्त पोझिशन मध्ये त्यांच्या चेंज होते. आता सध्या तो इथे बसलेला आहे, थोड्या वेळाने तो इथे येऊन बसेल, तर यामध्ये काय होते, फक्त त्याची पोझिशन चेंज होते, पण त्याचं स्टेटस चेंज झाले का नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इफ अ टीचर लिव्स वन स्कूल अँड जॉईन्स अनदर स्कूल, और अ बँक ऑफिसर लिव्स वन ब्रांच टू वर्क इन अनदर, or change of residence are the horizontal mobility. ओके, आता एखादे टीचर आहे, सपोज मीच, मग मी हे कॉलेज सोडून दुसरं कॉलेज जर जॉईन केलं तर मग माझं स्टेटस चेंज होतं का नाही. मी तेव्हाही टीचर होते, पहिलेही टीचर होते आणि नंतर कॉलेज चेंज केल्यानंतरही मी टीचरच राहणार आहे. तर मग माझी फक्त पोझिशन चेंज झाली, पण माझी स्टेटस सेमच राहिलं. तसंच ऑफिसर्सचा आहे, तो त्यांनी फक्त ब्रँच चेंज केली, पण तो ऑफिसर ज्या कॅडरेमध्ये होता, ज्या लेवलचा ऑफिसर होता, तो त्याच लेवलचा राहला. किंवा आपण एखाद्या वेळेस घर चेंज केलं आपलं, ठीक आहे, फक्त आपण घर चेंज करतोय, आपली पोझिशन चेंज करतोय, त्या पण आपलं स्टेटस चेंज होतंय का, त्यामुळे नाही. तर हे काय हॉरिझॉन्टल मोबिलिटीचे एक्झाम्पल्स होते. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय. स्ट्रॅटिफिकेशन समजणं इतकं हार्ड नाहीये, फक्त यामध्ये काय आहे की जे ग्रुप्स आहेत ते त्या ग्रुप्सला फक्त एक नाव दिलेलं आहे. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर मेंबर्स इनटू सम अदर ग्रुप्स. ओके, सोसायटीमध्ये जे वेगवेगळे आपण ग्रुप्स पाहतो त्यांना सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणतात. ओके, सो आजचा टॉपिक इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर.